दरम्यान नाशिकमध्ये खड्ड्यांचं सत्र अजूनही सुरू आहे आणि याच खड्ड्यांमुळे एका दुचाकी स्वाराला आपले प्राण गमावे लागले। नाशिकमधल्या अंबड एमआयडीसी मध्ये एका दुचाकी स्वाराचा खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झालाय। 40 वर्षीय निलेश कोतकरांनी आपला जीव गमावलेला आहे। निलेश कोतकर असं या मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे। कोतकरांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचे कुटुंबीय कमालीचा आक्रमक झालाय। कोतकर कुटुंबियांचे नाशिक पालिकेमध्ये आंदोलन सुद्धा करण्यात आलं। न्याय मिळावा आणि दोषींवरती कारवाई व्हावी अशी मागणी कोतकर कुटुंबियांनी केली आहे। नाशिकमधल्या खड्ड्यांचं आता सध्या वास्तव दिवसागणिक समोर येत आहे आणि याच खड्ड्यांमुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागतोय। पालिका काही आम्हाला हे करेल आता काय म्हणेल, तुम्ही काय चला रस्त्यावर चालले म्हणेल ना, म्हणजे चालायचं नाही का रस्त्याने। चुका त्यांच्या झाल्या तरी आमच्यावरती हा प्रसंग आला। आमचं इथे नाशिक महापालिकेमध्ये जे आंदोलन करतायत महापौरांच्या कार्यालय बाहेर हे सगळे नगरसेवक आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतं। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नाशिकमधल्या या खड्ड्यांचा प्रश्न निकाली लागतो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पावसाळा आला की या खड्ड्यांचं सत्र सुरूच होतं आणि या खड्ड्यांमध्ये अखेर सर्वसामान्यांचे हकानाक बळी जातात। पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। माझी एवढी एकच मागणी आहे की माझ्या मुलीच्या भविष्याचा त्यांनी विचार करावा आणि माझ्या पण भविष्याचा विचार करावा। मलाही काहीतरी, कारण की ते गेल्यामुळे घराला आता हातभार लावणारं कोणीच नाहीये, त्यांचे आई वडील सुद्धा आहेत। आम्हाला सगळ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि माझ्या पण भविष्याचा विचार झाला पाहिजे, कारण की आता ते गेल्यानंतर मलाच काहीतरी घरासाठी करावं लागणार आहे। त्याच्यामुळे माझ्या नोकरीसाठी काहीतरी महापालिकेने प्रयत्न केले पाहिजे आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी पण काहीतरी त्यांनी केलं पाहिजे, कारण की तिच्या वडिलांची खूप इच्छा होती, तिला मी खूप शिकवेल, जसं पाहिजे तसं हे करेल। तेवढं प्लीज तेवढी काहीतरी मदत करा, बस बाकी काही नाही म्हणणं माझं फक्त पूर्ण माझं आयुष्य। कोणत्याही दिशेला जा तुम्ही बघताय का, तुम्ही सामान्य व्यक्ती कसं जाणार आहे त्याच्यावरती, तुम्ही लक्ष द्या आणि सरकारने खरंच लक्ष घाला याच्यामध्ये। फक्त तुम्ही इकडच्या तिकडे काही करू नका। जे सामान्य जनतेसाठी आहे ना सुखी सोयी त्या पहिले व्यवस्थित करा। लोक तुमच्याकडे काहीच मागणार नाही, तुम्ही रस्ते सगळं पाणी व्यवस्थित सगळं हे करा। तुम्हाला सगळं चांगलं मिळतं पण आम्हाला काही मिळत नाही। तुमच्यासाठी फोर व्हीलर आहेत, आमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी गाडी नसते। सामान्य व्यक्ती का प्रत्येक वेळेस फोर व्हीलरमध्ये जाणार आहे का? तो पायी नाही तर आपल्या टू व्हीलरने नाही तर सायकलीनेच जाणार आहे। त्याच्यासोबत अशी घटना घडत असेल, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर कसं होणार आहे? तुम्ही लक्ष घाला याच्यासाठी। खरंच तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही लक्ष घाला आणि आमच्या मुलीसाठी काहीतरी करा। दरम्यान नाशिकमध्ये याच खड्ड्यांमुळे जवळपास आतापर्यंत 5 जणांचा बळी गेला आणि याच निषेधार्थ सध्या उभाटा आक्रमक झाली आहे। नाशिक महानगरपालिकेसमोर उभाटानं आंदोलनाची हाक दिलेली आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये सध्या ठाकरे गट कमालीचा आक्रमक झालाय। या खड्ड्यांमुळे सध्या नाशिकमध्ये जवळपास 5 जणांचा बळी गेलेला आहे आतापर्यंत आणि याच विरोधामध्ये याचाच निषेध करण्यासाठी सध्या ठाकरे गट आक्रमक झालाय। संपूर्ण शहराच्या चारी कोपऱ्यात खड्डे झालेले। मला एक सांगा, तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा मनुष्यत्वाचा गुन्हा दाखल झाला का? मला एक सांगा, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला यांनी ब्लॅकलिस्ट केलं? आज त्या ज्या ठिकाणी कोतकर नावाच्या इसमाचा काल संध्याकाळी मृत्यू झाला रात्री, आज त्याच्या घरची काय परिस्थिती असेल? आज कुठलंच प्रशासन त्याच्या मागे काही कुठल्या प्रकारचं उत्तर देत नाही आणि आम्ही किती दिवस जाब विचारणार? आम्ही रस्त्यावर उतरणार आहे नाशिककरांसाठी आणि संपूर्ण नाशिककरांना आव्हान आहे की तुम्ही आमच्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। पूर्ण शहराचा खड्डेमुक्त सर कधी करणार हे लोक? या खड्ड्याच्यामुळे मृत्यू जातोय, ज्या खड्ड्यामुळे तो माणसं मेली जात आहे, मरण पावताय, त्या लोकांना तुम्ही 10 लाख देताय, 5 लाख देताय, 7 लाख देताय। तो खर्च जर त्या खड्ड्यावर झाला असता, ही वेळ आली असती का? ते कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं का?